महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. नियुक्त करण्यात आलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी समन्वयाने आणि काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले की जिल्ह्यातील 6 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात येणार असून नियंत्रण कक्षातून त्यावर सतत देखरेख ठेवली जाईल. FST, VST आणि SST पथकांनी दक्षतेने काम करावे. तसेच कर्मचारी प्रशिक्षण, सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती आणि 24 तास कार्यरत कॉल सेंटर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर यांनी मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची अचूक माहिती देण्यावर भर दिला. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण 616 मतदार असून 18 जून रोजी 6 केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदार यादी अद्ययावत ठेवणे, तक्रारींवर तत्काळ कारवाई करणे आणि मतदान तसेच स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या निवडणुकीसाठी एकूण 28 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व विभागांनी आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा बैठकीत सादर केला. प्रशासनाने शांततामय, पारदर्शक आणि यशस्वी निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले. वैभव कुलकर्णी, जिल्हा प्रतिनिधी, सोलापूर. महाराष्ट्र टुडे न्यूज. महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्रातील ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला भेट द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा.